हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्तसा घरच्याच मसाल्यात मस्त चमचमीत अशी वांग्याची सरभरीत भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथे बघा मी मीडियम साईजची 5 वांगी घेतलेली आहेत। ही वांगी अगदीच मोठी नाहीत किंवा अगदी छोटी नाही, मीडियम साईजची आहेत। पहिल्यांदा तर या वांग्याच्या बघा साईडच्या ज्या कडा आहेत त्याची जी देठ आहे ती बघा अगदी थोडीशी मी देठ साईडची काढून घेतलेली आहेत। आणि बघा वांगी लवकर काळी पडतात त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी सुद्धा घेतलेलं आहे। आता वांगी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे। इथे मी मस्त सरभरीत वांग बनवणार आहे, पण बघा मस्त भरलेलं वांग सुद्धा बनवणार आहे। त्यासाठी वांग व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। बघू शकता या पद्धतीने मी सगळी वांगी छान अशी कट करून घेणार आहे। अगदी वांग्याला 2 अशा कट मारून घेतलेत बघा, त्यामुळे काय होतं वांग्याच्या व्यवस्थित अशा 4 फोडी होतात। या पद्धतीने मस्त वांगी कट करून घ्यायचे। आणि बघा वांगी कट केल्यानंतर वांग लगेच पटकन बघा या पाण्यामध्ये घालायचं, नाहीतर काय होतं वांग लगेच काळं होतं बघा, त्यामुळे कट करून पटकन पाण्यामध्ये घालायचं। बघू शकता या पद्धतीने मी सगळी वांगी कट करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या छोट्या फोडी सुद्धा करून घेऊ शकता। आता आपल्याला या वांग्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला बनवायचा आहे। त्यासाठी बघा एका प्लेटमध्ये मी 3 ते 4 चमचा इतकं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतेय। कधीही भाजलेले शेंगदाण्याचं कूट बघा वांग्याची भाजी करताना अगदी बारीक करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते। त्यानंतर यामध्ये बघा अर्धा चमचा इतकी हळद, त्यासोबत 1 ते 1.5 चमचा इतकं आपलं घरगुती साठवणीचं जे काळं तिखट असतं ते घातलेलं आहे। त्याचसोबत थोडंसं लाल तिखट आणि बघा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरतून। आता यावरती बघा अगदी थोडंसं पाणी घालून बघा, म्हणजे अगदी थोडं पाणी घालून याला मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बघा जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घालून मस्त याचा मसाला बनवून घ्यायचा या पद्धतीने। आता हा मसाला आपल्याला एक करून या वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। बघू शकता मी जसं भरतीये सेम त्याच पद्धतीने बघा वांग्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे। आता मी राहिलेल्या सगळ्या वांग्यामध्ये बघा सेम याच पद्धतीने सगळा मसाला छान असा भरून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मस्त असा मसाला भरून घेतलाय। आता यामधला थोडासा मसाला शिल्लक राहिलाय, तो मसाला वाया जाऊ द्यायचा नाही, तो सुद्धा आपल्याला भाजीमध्ये यूज करायचा आहे। त्यासाठी त्या मसाल्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घातलंय, पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला वाटण करायचंय, त्यासाठी मी थोडंसं सुक्कं खोबरं, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घातली। आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता याचं मिक्सरला छान असं वाटण करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने मी मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे। त्याचसोबत इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलाय। त्यासोबत थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला भाजी बनवायची आहे, त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। या कढईमध्ये मी 2 ते 3 पळी इतकं तेल घालणार आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायची। जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये बघा थोडासा कढीपत्ता घालायचा आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा घालायचा। कांदा घालून आपल्याला व्यवस्थित असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त कांदा बघा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा टोमॅटो सुद्धा वापरू शकता, मी टोमॅटो घातलेला नाही। बघू शकताय मस्त कांद्याला हलकासा रंग चेंज होत आलाय। आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं सुक्कं वाटण, ते सुक्कं वाटण मी यामध्ये घालते। आता हे वाटण घालून बघा याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे। मस्त वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये बघा आपण भरून घेतलेली जी वांगी आहेत ती एक करून वांगी बघा यामध्ये सोडून घ्यायचेत। वांगी यामध्ये घातल्यानंतर परत याला 1 ते 2 मिनिटासाठी छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून याला मी छान असं वाफवून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने मस्त मी 3 ते 4 मिनिटासाठी छान वाफवून घेतलंय। यावरचं झाकण काढलंय। आता याला बघा परत एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। ऑलरेडी आपण बघा या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय, त्यामुळे बघा इथं मी फक्त थोडासा कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे।
आणि थोडंसं कश्मीरी लाल तिखटसुद्धा घातलं आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. इथं तिखटाचं आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा, आपला वांग्यामधला जो शिल्लक राहिलेला मसाला होता त्यामध्ये आपण पाणी घातलेलं होतं, ते पाणी मी यामध्ये घातलं आहे. आणि त्यानंतर अर्धा ग्लास इतकं एक्स्ट्रा पाणी मी यामध्ये घातलं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला या भाजीला बघा छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. इथं जर तुम्हाला थोडीशी रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी जास्त घातलं तरीही चालेल, किंवा अगदी सुक्की भाजी हवी असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून वांगे छान वाफवून घेऊ शकता. ती भाजीसुद्धा खायला खूप छान लागते. बघा, बघू शकताय मस्त आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी यावरती झाकण ठेवणार आहे. बघा, झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी ही भाजी मी अगदी मीडियम गॅसवरती छान अशी शिजवून घेणार आहे. बघू शकताय मी यावरचं झाकण काढलंय. मस्त आपल्या भाजीला छान अशी तर्री यायला लागलेली आहे. आणि मस्त अशी आपली वांग्याची भाजीसुद्धा छान अशी शिजून तयार झालेली आहे. बघा, वांग्याची भाजी कधीही शिजवताना बघा, वांगं अगदीच गाळ शिजवायचं नाही, अगदी नॉर्मल थोडंसं कच्चं राहिली असंच वांगं शिजवायचं. बघा, तेच वांगं खायला खूप छान लागतं. आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ऑलरेडी आपण वांग्यामध्ये मसाला बनवताना बघा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मी एक्स्ट्रा मीठ वापरलेलं नाही. मस्त अशी वांग्याची भाजी शिजून तयार आहे. मी अगदी 1 मिनिटासाठी परत बघा याला अगदी मीडियम गॅसवरती ठेवणार आहे. तुम्हाला जर यापेक्षा जास्त तरी हवी असेल तर तुम्ही बघा 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती भाजी ठेवू शकता. त्यामुळं भाजीला मस्त अशी तरी येते. इथं मस्त आपली झटपट वांग्याची भाजी बनून तयार आहे. तर ही भाजी तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकताय किती मस्त अशी आपली वांग्याची भाजी दिसायला लागलेली आहे. ही वांग्याची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. खायला खूप छान लागते आणि अगदी आपल्या घरच्या मसाल्यात बनवून तयार होते. बघा, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने वांग्याची भाजी घरी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला आजचा हा वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.